दोघच जण राहतात तरी पण एवढे भांडे कसे पडतात आणि एवढा पसारा कसा झालाय। तर नमस्कार मंडळी, मी दीपाली, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। आता मी तर दिसतच असेल तुम्हाला कशी आहे, भरपूर असा पसारा काढला होता आणि तो मला सगळा आवरायचा होता। आफ्टर आणि बिफोर तुम्हाला दिसतच असेल। चला आज क्लिनिंगला सुरुवात करूया। किचनची डीप क्लिनिंग करायची होती का तर ते सांगते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आली आहे, म्हणजे आमचा खूप मोठा सण आहे आणि ह्या सणाला म्हणलं आपलं घर पण असं चकाचक करूया। जसा डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्या दलित मागासवर्गीयांच्या आयुष्यामध्ये जसा प्रकाश आणला आहे तसंच लखलखीत माझं घर पण करूया। यासाठी इथे मी सगळा पसारा काढून घेतलेला होता आणि किचनपासून सुरुवात केलेली। म्हणलं सगळं आपला दिवस तर किचनमध्येच जातो, कारण आपल्या गृहिणींचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे किचन। कारण सकाळी उठल्यापासून आपण तिथेच राबत असतो तर रात्री झोपेपर्यंत, मग ते स्वच्छ असलं तर आपलं मन पण लागणार तिथे आणि छान होणार ना। आणि माझं नॉन मॉड्युलर किचन आहे तरीही मी त्याला व्यवस्थित ठेवते म्हणून छान प्रसन्न दिसतंच आणि नेहमी स्वच्छ करते, त्यामुळे एवढी घाण तर काही नव्हतीच। पण चला म्हणलं आता एवढा मोठा सण आहे आपला आणि तसंच कसं ठेवणार, त्यासाठी बसले सगळं किचन ओट्यावरती चढले आणि सगळ्या टाईल्स घासायला सुरुवात केली। मी काय करत होते, एक एक साईडच्या टाईल्स घासून घेत होते आणि त्यानंतर लगेचच धुवून घेत होते, कारण आता उन्हाळा आहे आणि लगेच खिडकीच्या बाजूला आहे त्यामुळे लगेचच वाळून जातं आणि ते वाळलं ना त्याचे म्हणजे साबणीचे डाग दिसायला लागतात, त्यामुळे लगेचच पाणी टाकून घेतलं आणि कोरड्या कपड्यांनी पण क्लीन करून घेतलं। म्हणजे अशा पद्धतीने किचनना जास्त स्वच्छ होतं। आणि विंडोमध्ये पण घासायला सुरुवात केलेली, कारण आजूबाजूला ना थोडाफार कलर लागलेला होता, घाण तर काही नव्हती कारण नेहमी स्वच्छता चालूच असते त्यामुळे, पण थोडीफार का होईना धूळ असतेच ना, ती पाणी मारून असं स्वच्छ करून घेतलं, स्वच्छ चकाचक घासून घेतलं। त्यानंतर मग काच होता खिडकीचा तो पण स्वच्छ घासून घेतला आणि तो मला ना कागदाने पुसून घ्यायचा होता, कारण काचेच्या वस्तू ना ज्यावेळेस आपण पेपरने पुसतो ना त्यावेळेस आणखीनच चमकायला लागतात। आता तुम्ही बघत असाल कसा प्रकाश पडला आहे, म्हणजे एवढं क्लीन झालं होतं की चमकायलाच लागलं होतं। त्यानंतर बाजूच्या साईडच्या टाईल्स पण घासायला सुरुवात केलेली। वरती जो कलर आहे ना, म्हणजे टाईल्सच्या एंडिंगला जो वॉल आहे त्याच्यावरती कलर लागलेला, मग तो पण स्वच्छ असा घासून घेतला, कारण ह्या गोष्टी आता कितीही स्वच्छ करत असलं तरी वरच्या टाईल्स आपण काय दररोज घासत नाही, त्यामुळे ना म्हणलं चला आज सगळंच घासून घेऊया। सगळं घासून झालं आणि मग किचन कट्टा पण स्वच्छ करायला घेतलेला। आता हा माठ मध्ये मध्ये येत होता, मग त्याला इकडे तिकडे सरकून माझं आवराआवरी करणं चालू होतं, कारण मला खूप भीती वाटते असं फुटून जायचं। माझ्याकडनं वस्तू पडतच असतात आणि फुटतच असतात, माझ्यापेक्षा आव्हानं जास्त काळजी असते। काही करत असताना काही कुटाणा करून घेऊ नको म्हणजे झालं नाही। आज त्यांना काही माहिती नव्हतं मी हे सगळं काढणार होते, ते ऑफिसला गेलेले होते आणि कियान झोपलेला होता, त्या वेळामध्ये माझं हे सगळं सुरू होतं। आणि कियान झोपलेला असलं ना तर तेव्हाच या गोष्टी सगळ्या पॉसिबल होतात। ज्यावेळेस मी सगळं किचन खाली करायला सुरुवात केली ना त्याच वेळेस आमच्या साहेबांनी कुटाणा करून ठेवलेला ट्रायपॉड लावलेला होता शूट करण्यासाठी आणि त्याने मध्येच असा तोडून टाकला। आता म्हणजे त्याचा धक्का लागला आणि तो तोडला, त्याने काही मुद्दाम तोडला नव्हता, पण लेकरं असले ना हे असे काही ना काही कुटाणे होतात। आता मोबाईल मग कुठे पण कसा पण ठेवून शूट करणं चालू होतं, त्यामुळे काय व्यवस्थित प्रॉपर ना काय केलं सगळे जाळे काढून घेतले आणि त्यानंतर किचन कट्टा आणि टाईल्स पण स्वच्छ करून घेतला, म्हणजे जी धूळ ते आहे ना ती अगोदर पडून जाईल। आणि त्यानंतर मग आता मला रॅक घासायला काढायचं होतं, तर त्यावरचे सगळे भांडे अगोदर रिकामे करून घेतलेले। दररोजच्याच वापरामधली माझी सगळी भांडे आहेत, तुम्हाला थोडी दिसत असेल पण एकात एक सगळी घालून ठेवलेली आहे मी। रॅक जरी छोटा असलं ना भांडी आहेत भरपूर, पण ती एकात एक घातल्यामुळे जास्त काही दिसत नाही, तुम्हाला पुढे दिसेलच। आणि त्यानंतर मग रॅक खाली उतरून घेतला आणि ह्या स्टोरेज कपाटच्या मागे पण थोडासा कचरा होता, तो पण पुढे सरकून असं क्लीन करून घेतलेला। आणि आता ही सगळी भांडी पण मला घासायची होती, त्या अगोदर म्हणलं रॅक क्लीन करून घेऊया, कारण रॅक वाढलं ना तर त्यानंतर मग भांडी लावायला सोपी जातात, म्हणजे एक एक नीट करता येईल। नाही तर सगळा एकदाच पसारा करून ठेवला ना तर मग कसं आवरायचं आणि कुठून सुरुवात करायची याला आपणच गोंधळून चौराक तर मस्त स्वच्छ करून घेतला आणि ते सुकवायला पण ठेवलेलं। आणि त्यानंतर आता म्हणलं चला ह्या कपाटचं पण क्लिनिंग करूया, आणि त्याचबरोबर हा स्विच बोर्ड पण घाण झालेला होता, कारण तो रॅकच्या मागे आहे ना तर मग ते काही क्लीनच करता येत नाही। आता ते काढलेलं होतं त्याच्यामुळे लगेच स्वच्छ करून घेतलं। इथं कोलिनचा यूज करून मी असं मस्त चकाचक बटन्स आणि स्विच बोर्ड मस्त असा क्लीन करून घेतलेला। थोडीशी क्लिनिंग केली ना किती छान वाटतं ना, आणि तेवढंच फ्रेश पण दिसायला लागतं। आणि हे रॅक ना मी वाळण्यासाठी हॉलमध्ये आणून ठेवलेलं होतं, फॅनच्या हवेने लवकर सुकून जाईल म्हणलं, आणि एक हात त्याच्यावरती कोरड्या कपड्याचा पण मारला, कारण डाग डाग पडायला नको म्हणून। आणि रॅक तर स्वच्छ झालं। त्यानंतर आता हे स्टोरेज रॅक पण क्लीन करायला सुरुवात केलेली। हे डब्बे ना मी रोजचे 4-4, 5-5 असे सगळे घासून ठेवलेले, कारण मला माहिती आहे आपलं छोटं बाळ आहे, आपल्याकडनं सगळ्या ह्या
ह्या गोष्टी लगेचच मॅनेज होणार नाही. त्यासाठी थोडं थोडं जसा वेळ भेटेल तसं मी रोजच्या भांड्यासोबत घासत गेले आणि लगेचच मग ते पण क्लीन झालेलं होतं. त्यामुळे म्हणलं चला आता हे पण व्यवस्थित आवरून घेऊया, कारण किती नीट ठेवलं ना, आपल्या घरात लहान बाळ आहे आणि कियान काय करतो ना, त्याला बाकीच्या गोष्टी खेळायला नाही म्हणून तो इथे येतो आणि मस्त मध्ये मध्ये करतो आणि खेळतच राहतो. ठेवण्याचा प्रयत्न केला ना ते फक्त 1 दिवसापुरतच नीट राहणार आणि त्यानंतर सगळ्या वस्तू जिकडे तिकडे पसरलेल्या राहणार. तर आता काय केलं आहे मी, इथे पेपर टाकून बघावं म्हणलं, नाहीतर काय करतो कियान प्रत्येक वेळेस पेपर असा ओढून काढतो. तर म्हणलं जाऊ दे, जेव्हा ओढून त्यावेळेस ओढून, पण मस्त दिसतं पेपर लावल्यावरती म्हणून छान असे न्यूजपेपर टाकून ठेवले आणि बघा किती सुंदर दिसत आहे चकाचक. आणि खालचं जे कपाट आहे ना, म्हणजे खालचा कप्पा, त्याच्यामध्ये मी ना जे उरलेले सामान असतं ना आपलं ते ठेवलेलं आहे आणि वरती अशा डब्यांमध्ये डाळी. ते आता इथे माझा ट्रायपॉड तुटलेला होता, त्याच्यामुळे मी किचन ओट्यावरती असा मोबाईल ठेवला आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करत होते. आता काहीतरी करावं लागणार ना, आता एवढा पसारा काढलेला, एवढं क्लिनिंग करत आहे आणि ते कॅप्चर करायचं नाही. सगळं आवरेपर्यंत माझं रॅक पण वाळून झालेलं होतं. मग ते पण लगेचच त्याच्या जागेवरती छान असं सेट करून दिलं आणि त्याच्यावरती पण पेपर आतरून घेतले. आता इथे ट्रायपॉड तुटल्यामुळे मला ते सगळं काही व्यवस्थित शूट करता नाही आलं, त्यामुळे म्हणलं जाऊ द्या. आणि डब्बे ते जे घासलेले होते ते सगळे व्यवस्थित असे रॅकवरती मांडून ठेवले आणि त्यानंतर मग मी भांडे घासायला सुरुवात केली. आता खरं सांगते, मी लग्ना अगोदर हे असे कामं कधीच केलेले नव्हते. मम्मी आणि वहिनी करायच्या, पण मी फक्त ना डब्बे नेऊन ठेवायचे, भरून आणायचे, एवढेच कामं करत होते. भांडे धुवत बसायचे, घासायचे, हे कधीच केलेलं नाही. पण आज समजते खरंच बिचाऱ्या दोघी जणी किती करत होत्या आणि आपण खुशाल बघत बसायचो. आता मलाच कसं तरी वाटत आहे, कारण माझे म्हणजे खूप माझ्या माहेरीनं एवढे भांडे आहेत ना, तर तरी त्या एका दिवसामध्ये सगळ्या काढायच्या आणि सगळं क्लीन करायच्या. आणि माझ्याकडनं एवढं एकच रॅक ना, आता मी माहेरी जाणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला माझ्या माहेरच्या किचनचा टूर देईल, तुम्ही पण बघाल खरंच किती भांडे आहे म्हणून. कुणी पण माझ्या जर घरी आलं ना तर म्हणतं तुझ्या इथं भांड्याचं दुकान आहे का आणि कपड्याचं दुकान आहे का, नुसतं भांडे आणि कपडे हेच दिसणार तुम्हाला. तर सगळी भांडी अशी व्यवस्थित घासून घेतलेली आणि हॉलमध्ये बेडशीट टाकलं होतं आणि त्याच्यावरची सगळी भांडी नेऊन वाळायला घालत होते, कारण फॅन लावलेला होता. म्हणलं लवकरात लवकर स्वच्छ होऊन जातील आणि सुकून पण जातील, म्हणजे कियान उठेपर्यंत आपण सगळं किचन सेट करू शकतो. बघा आता दिसायला जरी तुम्हाला रॅकवरती थोडी दिसत असेल तर एकात एक, माझं किचन छोटं असल्यामुळे रॅक पण छोटंच घेतलेलं आहे आणि त्यामुळे मी काय करते, भांडे एकात एक घालून ठेवते, म्हणजे तो जास्त पसारा दिसत नाही आणि त्याच्यामुळेच ते कमी वाटतात. तर भांडे घासून सगळी झाली होती आणि सगळी सुकून पण झालेली होती. मग सगळी गोळा करायला लागलेले, कारण कियान उठण्या अगोदर मला हे सगळं करूनच घ्यायचं होतं कसं पण करून. आणि गरमी तर एवढी होते ना, काम केल्यावरती जास्तच गरमी होते, सगळे घामाने ओली झालेली होती. सगळी भांडी गोळा केली आणि सगळी व्यवस्थित अशी रॅकवरती लावायला सुरुवात केलेली. आता थोडाफार चेंजेस तर होतातच भांडी लावताना, तसेच मग मी पण थोडंसं चेंजेस केला आहे, तर छान वाटत आहे. आणि खरं सांगते, घर म्हणजे सगळंच डीप क्लीन केल्यावर ना तर खूपच फ्रेश दिसतं. आता बघा ना, रॅक पण चमकत आहे आणि बाजूला ज्या किचनच्या टाईल्स आहे त्या पण कशा चमकत आहे आणि त्याने माझं मन पण मस्त असं प्रसन्न होत आहे. आणि हे सगळं बघून ना जो थकवा आलेला असतो ना तर तो पण दूर होतो, कारण आपण छान काम केलंय याचा आपल्यालाच कौतुक मंडळी. तुम्ही पण महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं असं डीप क्लिनिंग करत जा, म्हणजे खूप छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं आणि दररोज एवढी क्लिनिंग करायची गरज पण पडत नाही. तुम्ही पण स्टार्ट केली आहे का सणाची खरेदी वगैरे करण्यासाठी सुरुवात, तर कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे बेल आयकॉन प्रेस केला ना तुम्हाला माझे व्हिडिओ टाकले की नोटिफिकेशन येत जाईल, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस न करता बघू शकाल.